नागपूरमध्ये अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। वाठोडा परिसरात एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाठोडा पोलीस ठाणे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की चांदमारी परिसरात एक इसम संशयास्पदरित्या फिरत असून तो अंमली पदार्थांची विक्री करीत आहेत। या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि त्यांच्या पथकाने चांदमारी बस डेपो परिसरात सापळा रचलाय। पोलिसांनी परिसरात पाहणी केली असता सुमारे 35 ते 40 वर्ष वयोगटातील एक इसम पांढऱ्या रंगाच्या होंडा ऍक्टिव्हा मोपेडवर संशयास्पदरित्या फिरताना दिसला। पोलिसांना पाहताच तो पडून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला। तो चांदमारी बस डेपो परिसरात पोहोचताच पोलिसांनी त्याचा घेराव घालून थांबविले आणि त्याची झडती घेतली। झडती दरम्यान आरोपीच्या ताब्यातून 15 ग्रॅम 22 मिलीग्रॅम एमडी ड्रग्ज पावडर जप्त करण्यात आली आहे। या अंमली पदार्थांची अंदाजे किंमत 1,50,220 रुपये असल्याचे सांगितले जात आहे। याशिवाय आरोपीकडनं 15,000 रुपयांचा मोबाईल फोन, 220 रुपये रोख रक्कम आणि 70,000 रुपये किमतीची ऍक्टिव्हा मोपेड जप्त करण्यात आली आहे। एकूण 2,35,440 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या प्रकरणी आरोपींविरुद्ध एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वाठोडा पोलीस करीत आहेत। पोलीस स्टेशन वाठोडा येथे गोपनीय बातमीदारांनी माहिती दिली होती की चांदमारी परिसरात एक इसम संशयितरित्या फिरत आहे। तर त्याच्या माहितीवरून आम्ही सोबत पोलीस उपनिरीक्षक पाटील साहेब व स्टाफ असे चांदमारी बस डेपो वाठोडा नागपूर येथे गेलो आणि त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तर एक 35 ते 40 वर्ष वयोगटाचा इसम हा संशयितरित्या पांढऱ्या रंगाची ऍक्टिव्हा वाहनाने फिरताना दिसून आला। त्याचा पाठलाग केला तर तो चांदमारी बस डेपो या ठिकाणी जाऊन गेला। तो त्या ठिकाणी आपण त्याच्याकडे गेलो असता तो ऍक्टिव्हा मोपेडवरील इसम पडून जाण्याच्या तयारी असताना जागीच घेराव करून त्याला थांबविलं। त्याच्याकडे त्याची तलाशी घेतली असता त्याच्या ताब्यातून एकूण 15.22 ग्राम एमडी ड्रग्ज पावडर, किंमत अंदाजे 1,50,220 रुपयाचा आणि एक मोबाईल 15,000 रुपयाचा, तसेच रोख रक्कम 220 रुपये, तसेच ऍक्टिव्हा मोपेड किंमत 70,000 रुपयाचा, एकूण 2,35,440 रुपयाचा मुद्देमाल असा मिळून आलेला आहे। अधिकाऱ्यांच्या मार्फत कारवाई करण्यात आली आणि कोण अधिकारी या कारवाईमध्ये सामील होते काय सांगा? सदरची कारवाई माननीय निकेतन कदम साहेब, पोलीस उपरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या ऑपरेशन थंडर अंतर्गत करण्यात आली असून माननीय निकेतन कदम साहेब झोन 5 कळमना विभाग, तसेच एसीपी आव्हाड साहेब कळमना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे।